नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 8व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. काशीचे रामानंद स्वामी रोज आपल्या शिष्यासमवेत गंगेला स्नानाला येत. ते विठ्ठलपंतांचे अनुष्ठान पाहत होते, पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. पण जेव्हा गोष्टीला 1 मास पूर्ण झाला तेव्हा शिष्यांकरवी त्यांनी विठ्ठलपंतांची सर्व माहिती मिळवली व अनुष्ठानाचे प्रयोजन काय हेही माहिती करून घेतले. एके दिवशी विठ्ठलपंत अनुष्ठान आटोपून बाहेर आले तेव्हा त्यांच्यासमोर रामानंद स्वामी उभे होते. रामानंद स्वामी म्हणाले, आपण विठ्ठलपंत दक्षिणेतून आलात काय? होय स्वामी, या देहाला विठ्ठलपंत म्हणतात. मी अलंकापुरीहून आलो आहे, पण माझे मूळ गाव पैठणजवळील आपेगाव आहे. माझे माता पिता यांना देवाज्ञा झाली असून मी एकटाच आहे. या अनुष्ठानाचे प्रयोजन संन्यास घेण्यापूर्वी यमनियमांचा अभ्यास करतोय. काय आपण ब्रह्मचारी आहात? विठ्ठलपंतांच्या समोर रुक्मिणीची सालस मूर्ती येऊन उभी राहिली. तरीही त्या मूर्तीला संतपणे बाजूला सारून विठ्ठलपंत म्हणाले, होय स्वामी, या माझ्या मागोमाग. विठ्ठलपंत स्वामींच्या मागे चालू लागले. मठात आल्यावर स्वामींनी विठ्ठलपंतांच्या पूर्वीच्या ज्ञानाची चाचणी घेतली. पुढील ज्ञानार्जनांबद्दल माहिती करून घेतली. स्वामी म्हणाले, आपणास काय शिकण्याची इच्छा आहे? प्रस्थानत्रयीचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा आहे. शिवाय षडदर्शने व न्यायशास्त्रही शिकण्याची इच्छा आहे. इच्छा उत्तम आहे, पण बराच कालावधी लागेल, 12 वर्षे तरी. संपूर्ण जीवनच समर्पण करणार आहे माझ्या या ज्ञानार्जनासाठी व ध्येयपूर्तीसाठी. मग उत्तम आहे, पण त्याला एक अट आहे. कोणती? तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल. ज्ञानदानाचा व संन्यास घेण्याचा कसा काय संबंध येतो? ज्ञानार्जनानंतर तुम्ही संसार करून ध्येयपूर्ती करू शकणार नाही. या ज्ञानाच्या प्रसारार्थ मला संन्यास घेणाराच शिष्य पाहिजे. विवाहानंतरही ज्ञानदानाची वृत्ती ठेवली तर या ज्ञानाचा प्रसार व प्रचार होणार. शिवाय संन्यास हा वृत्तीत असतो, तो बाह्यता आवरण घेतलेला काषाय वस्त्रात नसतो. तुमचे म्हणणे तत्वता बरोबर आहे, तरीही प्रत्यक्ष व्यवहारात ते तत्व उपयोगी पडत नाही. संसार म्हणजे माया, तिच्यामध्ये पुरुष कसा गुरफटत जाईल हे सांगता येणार नाही. आगीपाशी लोणी ठेवले तर ते विरघळणारच व वितळण्याशिवाय त्याला पर्याय नाही. विठ्ठलपंत म्हणाले, मग गीतेने सांगितलेला अभ्यास काय व्यर्थ आहे? श्रीकृष्णाने म्हटले आहे की अभ्यासाने सर्व साधता येते. शिवाय संन्यास म्हणजे लादलेले वैराग्य असाच नाही का अर्थ होत? त्या संन्यासाची तरी काय खात्री देता येणार आहे? स्वामी म्हणाले, संन्यास घेतल्याने त्याचे गृहस्थाश्रमीचे दरवाजे तरी पूर्ण बंद होतील. पण ज्ञानदान एवढेच नव्हे तर कोणतेही दान हे हेतुरहित असावे असे गीता म्हणते. स्वामी म्हणाले, पण या अटीमध्ये माझा स्वार्थ काहीच नाही. समाज प्रबोधनासाठी संघ निर्माण करणे हा स्वार्थ होत नाही, उलट परमार्थच होतो. मला असे विचारायचे आहे की तुम्हाला संन्यास घेण्याला अडचण का वाटावी? तुम्ही जर तुमच्या ध्येयासाठी जीवन समर्पण कराव्यास निघालात तर संन्यास घेतल्याने तुमच्या विधानाला जास्तच बळकटी येईल. पण मला तर तुमच्या या वादामुळे तुमचे ध्येय साफ दिसत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामींनी माझ्या जीवन समर्पणाविषयी शंका घेऊ नये. तसे नसते तर मी या खडतर व्रताला आरंभच केला नसता. माझा तीर्थयात्रेतील एकूण अनुभव पाहता काषाय वस्त्राविषयी समाजात संशय आहे. काषाय वस्त्राचा फायदा घेऊन काही दांभिक भोळ्या जीवांना फसवतात. अनासक्त म्हणून घेऊन समाजाला लुबाडतात. विरागी म्हणून घेऊन अनेक प्रकारचे उपभोग घेतात, तर उदासीन म्हणून घेऊन दुसऱ्याच्या संसारात नको त्यापेक्षा जास्त लक्ष घालतात. आणि म्हणून माझा असा दुर्लौकिक होऊ नये हीच माझी मुख्य अडचण आहे. विठ्ठलपंत, तुम्ही म्हणता ते खरे आहे. तसे समाजात घडत नाही असे नाही. अहो, जगात कोणत्याही गोष्टीचा फायदा घेऊन त्याचा विपरीत अर्थ लावणारे तामसी लोक असतात, त्याला इलाज नाही. पण खरोखरीच्या विरक्त संन्यासाला जो मान आहे तो खरोखरीच्या समाजात विरक्त गृहस्थाला मिळणार नाही हे निश्चित. कारण गृहस्थ हा कधी संन्यासा इतका विरक्त असूच शकत नाही. आणि विशेष म्हणजे या ज्ञानाच्या प्रचारार्थ गृहस्थाच्या शब्दाला जे वजन असेल त्यापेक्षा संन्यासाच्या शब्दाला जास्त असेल हे लक्षात घ्या. वेदांताच्या गोष्टी करायच्या व पोरांचे लेंडार वाढून संसार करायचा या गोष्टी एकमेकांविरुद्ध आहेत. स्वामींच्या बिनतोड उत्तराने विठ्ठलपंतांना कळून चुकले की संन्यास घेतल्याशिवाय काही गत्यंतर नाही व ज्ञानार्जनाशिवाय आता पर्याय नाही. म्हणून काही काळ विचार करून विठ्ठलपंतांनी संन्यास घेण्याची तयारी दाखवली.
स्वामी, आपले म्हणणे मला मान्य आहे. मी संन्यास घेईन. शेवटी ईश्वरी इच्छा सर्वश्रेष्ठ आहे हेच खरे. शेवटचे वाक्य विठ्ठलपंत एकदम खालच्या स्वरात म्हणाले व त्यामुळे ते रामानंद स्वामींना ऐकू गेले नाही. अशा प्रकारे थोड्याशा वादानंतर विठ्ठलपंतांनी संन्यास घेण्याची तयारी दाखवली असल्याने पुढील गोष्टीला कोणताच विलंब नव्हता. स्वामींनी दीक्षेची तयारी करून विठ्ठलपंतांना संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव चैतन्य स्वामी म्हणून ठेवले गेले. विठ्ठलपंतांनी घर सोडल्यापासून रुक्मिणी व्रतस्थ राहू लागली. पहाटे उठावे, सूर्योदयाच्या वेळी नदीवर आंघोळ करावी, सिद्धेश्वराजवळील अश्वत्थ वृक्षाला 2 घटका प्रदक्षिणा घालाव्यात, नदीवर धुणे धुवून घरी परतावे, मध्यान्नानंतर जेवण करावे, दुपारी भागवत, रामायण, महाभारत, गीता यासारखे ग्रंथ वाचावेत, घरातील कामाला आईला मदत करावी, रात्री श्रीकृष्णाचे चिंतन करीत व पतिदेवाचे स्मरण करीत जेव्हा डोळे मिटले जातील तेव्हा झोपावे. एकदा सिद्धोपंत झोपाळ्यावर मंद झोका घेत बसले होते. विठ्ठलपंतांविषयींचा विचार डोक्यात घोळत होता. सिद्धोपंत चिंतित होते. परमेश्वराच्या आज्ञेने हा विवाह संबंध जुळवून आणला. परमेश्वराचे अवतरण रुक्मिणीच्या कुशीतून होणार म्हणून आम्हाला आसमान ठेंगणे झाले होते. मग हे भलतेच काय होऊन बसले. बरं, मी विठ्ठलपंतांचा विचार करत होतो म्हणून मला तसे स्वप्न पडले असे असले तर विठ्ठलपंतांनाही तोच दृष्टांत कसा झाला. एवढेच नव्हे तर विठ्ठलपंतही नाथप्रसादानेच झालेले आहेत व त्यांचे पुत्रही दिगंत कीर्तीचे होणार असा गहिनीनाथांचा आशीर्वाद. मग हे सर्वच कसे खोटे होणार. आणि इतक्यात नमस्कार सिद्धोपंत असे म्हणत एक गृहस्थ सिद्धोपंतांच्या जवळ येऊनही बसले. सिद्धोपंतांनी प्रतिनमस्कार केला व म्हणाले, बोला हरिपंत, कसे काय येणे केलेत. मुद्दामच आलो आहे, काशीला जाऊन आलो. सिद्धोपंत एकदम सावरून बसले व म्हणाले, अहो, मग आम्हाला का नाही सांगितले. आम्ही येण्याचा विचार केला असता तेवढेच पुण्यपदरात पडले असते. फारच गडबडीत जाण्याचे ठरले म्हणून निरोप देता आला नाही. पण आपणासाठी एक वार्ता आणली आहे. ती म्हणजे तुमचे जावई भेटले होते. सिद्धोपंत घाईघाईने म्हणाले, हो का. कसे आहेत, बरे आहेत का. ठीक आहेत. त्यांनी चिंता मिटवली, संन्यास घेऊन टाकला. हरिपंतांच्या तोंडचे शब्द ऐकून सिद्धोपंतांच्या मस्तकी वज्रप्रहारच झाला. त्यांची मती गुंग झाली. हरिपंत पुढे बोलत होते, मी त्यांना ओळखले पण त्यांनी मला ओळख दाखवली नाही. मी त्यांच्याशी बोललो, त्यांना माझी ओळख करून दिली. पण बरं का सिद्धोपंत, भगव्या वस्त्रात तुमचे जावई फारच उमदे व सुंदर दिसत होते. बरे, येतो मी. म्हटले तुम्हाला कळले नसेल तर सांगून टाकावे म्हणून आलो होतो. हरिपंत उठून गेले. पण सिद्धोपंतांना नंतरची बडबड काहीच ऐकू आली नाही व ते केव्हा गेले तेही कळले नाही. बाबा, जेवायला येता ना. रुक्मिणीने सिद्धोपंतांना विचारले पण तरीही त्यांचे लक्ष नव्हते. शेवटी रुक्मिणी जेव्हा त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली तेव्हा सिद्धोपंतांचे तिच्याकडे लक्ष गेले. रुक्मिणीला समोर पाहून सिद्धोपंतांच्या डोळ्यांनी पाण्याचे 2 थेंब खाली टाकले. रुक्मिणीचे काळीज लकलकले. तिने सिद्धोपंतांना धरून हलवले व विचारले, बाबा, हे काय तुमच्या डोळ्याला पाणी. सिद्धोपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले व म्हणाले, रुक्मिणी, खरोखरीच मला काहीच समजेनासे झाले आहे. परमेश्वराचा आदेश दृष्टांत खरा का घडणाऱ्या घटना खऱ्या आहेत. विठ्ठलपंतांशी तुझा विवाह लावून देऊन मी तुझे कल्याण केले का अकल्याण. हे सर्व ऐकून रुक्मिणी कावरी बावली झाली. ती म्हणाली, बाबा बोला, लवकर बोला, काय झाले ते. इकडच्याबद्दल कोणी काही सांगितले का. लवकर बोला. बाळे, विठ्ठलपंतांनी काशी क्षेत्री संन्यास घेतल्याचे हरिपंतांनी प्रत्यक्ष पाहिलेले आणि त्याच्याशी प्रत्यक्ष बोलल्याचे सांगितले. संन्यास शब्द ऐकून रुक्मिणी खालीच कोसळली. सिद्धोपंतांनी उमाबाईंना हाक मारून रुक्मिणीला सावध केले. उमाबाईंनाही विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्याची वार्ता कळली. त्यांचाही धीर सुटला. घरातील सर्वच हवालदी झाले. कोणी कोणाला सावरायचे. सिद्धोपंत व उमाबाई हे वयाने वृद्ध झालेले होते. त्यांना त्यामुळे फारच मोठा धक्का बसला. रुक्मिणीवर तर स्वतःवरच हा प्रसंग ओढवलेला. तरीही तिने स्वतःला सावरले व तिने सिद्धोपंत व उमाबाईंना धीर दिला. बाबा, आपण काळजी करू नका. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद व जुळवलेले संबंध फोल ठरणार नाहीत. यातही नियतीची काही योजना असेल तेव्हा आपण आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करू. परमेश्वर बुद्धी देईल
व यातून मार्ग निघेल. सिद्धोपंतांजवळ रुक्मिणीचे सांत्वन करायला शब्दच नव्हते. ते अपराधी पुरुषाप्रमाणे खाली मान घालून बाहेर निघून गेले. त्यांना रुक्मिणीला तोंड दाखवायची लाज वाटू लागली. रुक्मिणीचे व्रताचरण तर आता जास्तच कडक सुरू झाले. तिने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालण्याचा काळ वाढवला. ती मध्यान्नापर्यंत प्रदक्षिणा घालू लागली. एकभुक्त राहू लागली. थोड्याच दिवसात तिचा देह म्हणजे केवळ अस्थिपंजर झाला. पण त्या देहावरील तपाचे तेज मात्र सर्वांच्या लक्षात आले होते. स्वतःच्या अंगावरील काशाय वस्त्राकडे पाहून विठ्ठलपंतांना हसू आले. विठ्ठलपंत हसले ते दैवाला हसले आणि पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून 2 थेंब पाणी खाली पडले. त्यावेळी ते स्वतःच्या कर्माला रडले. रुक्मिणीसारख्या एका निष्पाप जीवाचा विश्वासघात करण्याचे पातक त्यांच्या हातून घडल्याबद्दल ते अश्रू होते. दैव असे खेळ का करते? यात त्याचा काय उद्देश आहे हे त्यांच्या लक्षात येईना. परमेश्वराचा जन्म असा या काशाय वस्त्रातून होणार आहे काय? आणि हा विचार येताच त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. मग त्या स्वप्नातील दृष्टांताचे काय? विठ्ठलपंतांची मती गुंग होऊन गेली. त्यांनी विचार झटकून टाकला व ते लगबगीने बाहेर पडले, कारण स्वामींच्या प्रवचनाचा समय झाला होता. विठ्ठलपंतांनी त्यानंतर याविषयीचा तसेच अलंकापुरी, रुक्मिणी वगैरे कोणाचाच विचार केला नाही. त्यांनी सर्व अवधान एका अभ्यासावर केंद्रित केले. त्यांच्या अभ्यासाचा, पाठांतराचा उत्साह पाहून स्वामीही खुश होऊन गेले. वादामध्ये विठ्ठलपंतांच्या तोडीस तोड उत्तर देताना स्वामींनाही विचार करावा लागे, कारण विठ्ठलपंतांच्या समस्याही अवघड असत. समाजातील भेदाभेद व त्यावरून त्यांचे समाजातील स्थान असे उच्च नीच का ठरवले गेले? गीता म्हणते, स्वे कर्मण्य भिरता संसिद्धी लभते नरहा. असे असताना त्याच गीतेचा अभ्यास करणारे, वेदशास्त्राचे वाचन चिंतन करणारे हे विद्वान पंडित भेदाभेद का पाळतात? स्पृश्य आणि अस्पृश्य कशासाठी? बौद्धिक पातळीची उंची ही संस्काराने उंचावता येते व जेथे अशी उंचावलेली दिसत असेल ते मग कोणत्याही वर्णाचे असेनात का? त्यांना ब्राह्मण म्हणजेच उच्चवर्णीय का समजू नये? पूर्वी वर्ण हे त्यांच्या व्यवसायावरून ठरत होते. त्यामुळे ब्राह्मणाची मुले ही क्षत्रिय, वैश्य व शूद्रही होत असत. तसेच इतर वर्णांचे होत होते. मग आता ब्राह्मणांची मुले शूद्राची कामे करून ब्राह्मण कशी म्हणवली जातात व शूद्र विद्वान असूनही त्याला तशी संधी का दिली जात नाही? स्वामी विठ्ठलपंतांच्या या प्रश्नांना उत्तर देत होते. चैतन्य स्वामी, आपण म्हणता ते एकेकाळी खरे होते. कालांतराने वर्णव्यवस्था दृढ होत गेली. ती जन्मावरून कर्मावरून नव्हे. कारण जो जीव एका विशिष्ट वर्णामध्ये जन्माला येतो त्यावर प्रमुखतः तेथील संस्कारच लहानपणापासून होत असतात. त्यामुळे त्याचा पिंड त्याच पद्धतीचा तयार होतो व तो आपल्या पित्याचाच व्यवसाय करू लागतो. या पद्धतीमुळे, त्याच्या सवयीमुळे जन्मावरून वर्ण पक्का होत गेला. त्यामुळे तो साहजिकच नियम बनला. मग स्वामी, नियम हा अपवादाशिवाय सिद्ध होत नाही असे असता समाजाने म्हणजेच उच्चवर्णीयांनी अपवादात्मक तरी असे नीचवर्णीयांना उच्चवर्णीय असल्याचे मान्य केल्याचे म्हणजे शूद्राला ब्राह्मण करून घेतल्याचे एक तरी उदाहरण घडाव्यास हरकत नाही. तशी संधी शूद्रांनाही द्याव्यास पाहिजे. चैतन्य, आपणास एवढा नीचवर्णीयांचा कळवळा का आहे? आणि आपली ही वृत्ती पाहून आम्हाला आपल्या ब्राह्मणत्वाबद्दलही शंका येऊ लागते. स्वामी, धर्म हा मानवतेसाठी असतो. समाजातील 4ही वर्णामध्ये ज्याला जो वर्ण स्वीकारास योग्य म्हणजे त्याची बौद्धिक पातळी, त्याची शारीरिक शक्ती, व्यापारी वृत्ती, सेवाधर्मवृत्ती यावरून तो ठरतो व त्याचा स्वीकार होतो आणि समाजातील एका कार्यभागाला तो हातभार लावतो व इतरांची सेवा करतो. असे असताना मी कोणाची विशेषत्वाने शूद्राची बाजू घेतो असे होत नाही. शूद्रांची बाजू घेण्याचे कारण उच्चवर्णीय ब्राह्मणांकडून त्यांच्यावर आता अन्याय होत आहेत म्हणून. कालांतराने शूद्र जमाती समाजातील उच्चस्थानी जाऊन बसतील व त्याही अशीच एखाद्या वर्णाची मुस्कटदाबी करीत राहतील म्हणजे ब्राह्मण वर्णाची गळचेपी करतील, तर त्यावेळी मी असल्यास शूद्रांच्या या वृत्तीविरुद्ध उभा राहून ब्राह्मणांना न्याय मिळवून देण्यासाठी असंच झटेन हे निश्चित. स्वामी मनातून संतोष पाहून विठ्ठलपंतांना म्हणाले, चैतन्य, तू म्हणतेस ते बरोबर आहे. याच न्यायाने विचार करता समजा माझ्याकडे एखादा यवन जरी दीक्षा मागाव्यास आला तरी मी त्याला माझा शिष्य करून घेईन. कबीर मुसलमान हे रामानंद स्वामींचे शिष्य होते. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, आपण तसे करालही,
पण या वैदिक ब्राह्मणांबद्दल मला म्हणायचे आहे. स्वामी म्हणाले, चैतन्य, कर्मकांडामध्ये बुडून गेलेल्या व मानवधर्माला पारख्या झालेल्या या वैदिक ब्राह्मणांना सुधारणारा फक्त परमेश्वरच आहे. तो अवतरेल तर हे कार्य होईल. आणि हे शब्द ऐकताच विठ्ठलपंतांना एकदम स्वप्नातील दृष्टांताची आठवण झाली व एकदम वाईट वाटले. त्यांच्या मनात विचार आला, आपण संन्यास घेऊन बसलो आणि परमेश्वराला अवतार घेण्याला मिळणाऱ्या संधीचे दरवाजेच बंद करून टाकले. ज्ञानार्जनाच्या हव्यासापायी काय हा वेडापणा करून ठेवला आपण. आणि विठ्ठलपंत आपल्या जागी खाली बसले. प्रवचनाची वादविवादाची वेळ संपली. सर्व शिष्यगण निघून गेला तरी विठ्ठलपंतांना ते समजले नाही. आणि काही दिवस जातात तोच एके दिवशी स्वामी रामानंदांचे विठ्ठलपंतांना बोलवणे आले. विठ्ठलपंत स्वामींच्या कक्षेत दूरवर नम्रपणे उभे होते. स्वामी विठ्ठलपंतांना पाहून म्हणाले, चैतन्य, आम्ही आता तीर्थयात्रेला जात आहोत. 10-12 मास लागतील. आश्रमाची सर्व व्यवस्था आम्ही तुझ्यावर सोपवून जात आहोत. दिलेल्या आदेशाप्रमाणे व्यवस्था असू द्या. बाकी आपण सुज्ञ आहातच. उद्याच आम्ही निघत आहोत. प्रकरण 9. हे विष्णू महिमान थोरनि तुझे, विष्णू महाश्रेष्ठ हे. पृथ्वी सम्यक अंतरिक्ष, तुझला स्वर्लोकीचे ज्ञान हे. आम्हा ज्ञान जगाचं झालं, वरचे दृश्य स्वरूपाचं ना. आम्ही पामर जाणतो न महिमा, अज्ञानी आम्ही तुझा. संध्याकाळची वेळ होती. श्रीकृष्णमूर्तीचे मुख उजळून निघाले होते. त्या मंद प्रकाशात रुक्मिणी ते मुख न्याहाळीत होती. श्रीकृष्णमूर्ती रुक्मिणीकडे पाहून मंद स्मित करीत आहे असा रुक्मिणीला भास होत होता. त्या हास्याचे रहस्य न समजल्याने रुक्मिणीने ऋग्वेदातील विष्णू सूक्तातील वरील अर्थाची ऋचा म्हटली व हात जोडले. रुक्मिणीची श्रीकृष्ण भक्ती पाहून विठ्ठलपंतांनी तिला विष्णू सूक्त शिकवले होते. त्या सूक्तात केवळ 3च ऋचा आहेत. त्यामुळे रुक्मिणीला ते फार सोपे वाटले व आवडलेही. हात जोडून रुक्मिणी श्रीकृष्णाशी बोलू लागली. आपल्या भावना अनावर झाल्या की रुक्मिणी अशी श्रीकृष्णाशी बोलत बसे. ती श्रीकृष्णाला प्रश्न विचारत असे व स्वतः श्रीकृष्णाची भूमिका घेऊन ती स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे देत असे व स्वतःचे समाधान करून घेत असे. रुक्मिणी म्हणाली, श्रीकृष्णा, तूच या जगाचा नियंता आहेस, संयोजक आहेस. कारण तुला माझी एकीची समस्या सोडवायची नाही, तर तुला जगाचा व्यवहार चालवायचा आहे. तेव्हा अल्पमती अशा मला तुझी योजना कशी कळणार? आणि म्हणून मी त्याचा विचार करण्याचे सोडून दिले आहे. येईल तो दिवस तुझ्या सेवेत घालवणे हेच मी माझ्या जन्माचे सार्थक समजते. तुझ्या आदेशाप्रमाणे मी तुझी सेवा करत आहे. मी त्यापासून कसल्याही फळाची अपेक्षा करत नाही, कारण हे जीवन तुलाच समर्पण केलेले आहे. धर्मशास्त्र सांगते, ज्यावेळी पती घरी नसेल त्यावेळी स्त्रीने परमेश्वराची सेवा करावी व पतीजवळ आला असता पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करावी. पतीला माझी सेवा रुचली नाही की काय झाले मला कळले नाही, पण पतीने माझा त्याग केला. तू मात्र माझा त्याग करू नकोस, एवढेच माझे मागणे आहे. श्रीकृष्णाची मूर्ती रुक्मिणीकडे पाहून हसत होती. ती म्हणाली, रुक्मिणी, अगं, ऋग्वेदातील आत्ताच म्हटलेल्या ऋचेमध्ये तूच म्हणालीस ना की या सृष्टीचे अगदी अल्पज्ञान मानवांना असते म्हणून. पण मला, परमेश्वराला, सर्व सृष्टीचे व तसेच भविष्यातील घडणाऱ्या घटनांचेही ज्ञान असते. मग जीवनसरितेचा ओघ कोणत्या दिशेने न्यायचा याची योजना मलाच करावी लागणार. सागराला मिळण्यासाठी जर जवळचा मार्ग म्हणून सरितेला एखाद्या डोंगरावरून खाली उडी घ्यावी लागली तरी त्यात दुःख न मानता तोही एक जीवनाचा आनंदच आहे असे मानून शरीर झोकून देणे हेच ईश्वरार्पण होते असे तुला नाही का वाटत रुक्मिणी? आषाढापेक्षा श्रावण चांगला वाटतो, कारण ऊन पावसामुळे सपाटीवरील मंद प्रवाहित नदीपेक्षा उतारावरील जुळजुळ वाहणारा निर्झर जास्त सुंदर दिसतो. तसे जन्माला आला, 2 वेळा जेवला व मेला. रुक्मिणी, चिमणी पाखरांचा संसार केला याला का जीवन म्हणतात? रुक्मिणी, तसे तुझे जीवन नाही. मला जर तुझ्या उदरी जन्म घ्यायचा असेल तर दिव्य परीक्षांना तोंड द्यावयासच पाहिजे. देवकीचे जीवन आठव. प्रथम कारावास, त्यानंतर 6 लहान मुलांची निर्घृण हत्या व पुत्रवियोगाची प्रचंड दुःखे तिने पचवली. तेव्हा कुठे? रुक्मिणीने कानावर हात ठेवला व ती चित्कारली, नको नको श्रीकृष्णा, माझी एवढी तपस्या नाही. मी तर पामर आहे. अतिवियोगाने तर मी गेली 12 वर्षे होरपळून गेले आहे. आता माझी सहनशक्ती संपली आहे. आता मला तुझ्या चरणाजवळ जागा दे, हीच माझी वागणी आहे. श्रीकृष्णा, यापरते मला दुसरे काही नको.
रुक्मिणी, अगं मग माझ्या आशीर्वादाचे काय, अवताराचे काय? रुक्मिणी! उमाबाईंची हाक रुक्मिणीच्या कानी आली. रुक्मिणीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला. कदाचित त्याचे उत्तर देणारा कोणी भेटण्याची योजना केलेली असेल. रुक्मिणी उमाबाईंच्या मदतीला खाली गेली. दुसऱ्या दिवशी रुक्मिणी सकाळी नेहमीप्रमाणे अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालत होती. तिच्या सख्याही तिच्या प्रदक्षिणा संपण्याची वाट पाहत होत्या. त्या आपापसात बोलत होत्या. काय मालिनी, रुक्मिणीने काय दशा करून घेतली आहे ग स्वतःची? हो ना, पण काय ग वासंती, तुला वाटतं अशा या सेवेचं फळ तिला याच जन्मात मिळेल की पुढच्या जन्मापर्यंत वाट पाहावी लागेल? अगं, फलप्राप्ती हा विषयच तिच्या मनात नाही. तिला म्हणे श्रीकृष्णाने सांगितले की तू माझी सेवा कर आणि माझा आशीर्वाद कधीही खोटा होणार नाही. मग याचाच अर्थ असा की या सेवेचं फळ तिला याच जन्मात मिळणार. काय, पतीने संन्यास घेतला असताना सुद्धा? वासंती, देवाची करणी आणि नारळात पाणी. आपल्याला काय समजणार परमेश्वराची योजना? भविष्यात काय घडणार हे आपल्याला कसे कळेल? पण तसे घडले तर आपले भाग्यच, कारण रुक्मिणी आपली मैत्रीण आहे ना. अगं हो, मी एक सांगायची विसरून गेले. वासंती, कुसुम, कालच सिद्धेश्वराच्या देवळात एक काशीचे संन्यासी आले आहेत. मोठे तेजस्वी व तपस्वी दिसतात. काशीत त्यांची फार मोठी प्रसिद्धी आहे म्हणे. आपण जाऊया का त्यांच्या दर्शनाला रुक्मिणीला घेऊन? अशा पुरुषांच्या आशीर्वादानेही खूप बरे वाटते बघ. रुक्मिणीच्या प्रदक्षिणा संपल्या. ती या मैत्रिणींमध्ये येऊन बसली. तोच एक मैत्रीण रुक्मिणीजवळ येऊन बसली व तिचे पाय चेपू लागली. रुक्मिणी, बाई, तुझ्यासारखी अश्वत्थ सेवा करणे मला बाई जमणार नाही. निदान तुझी सेवा करून तरी थोडे पुण्य मिळू दे. रुक्मिणीने पाय काढून घेतले व म्हणाली, चल चावट वासंती, तू तर बाई फारच थट्टा करत असतेस. अगं, माझी सेवा करून कसले पुण्य घेतेस? अगं, त्या अश्वत्थाच्या भोवतालचे अंगण झाडले तरी तुला खूप पुण्य मिळेल. चला गं मुलींनो, कुसुमने सांगितलेल्या संन्याशी बुवांचे दर्शन घेऊन येऊ व सिद्धेश्वराला जाऊन येऊ. जाताना काशीच्या संन्याशाची सर्व माहिती मैत्रिणीने रुक्मिणीला सांगितली. काशीचा संन्यासी ऐकताच रुक्मिणीच्या हृदयाचा ठोका चुकला. कोण असेल? पण विठ्ठलपंत तर निश्चितच नसतील, कारण या मैत्रिणी त्यांना ओळखत होत्या. रुक्मिणी या विचारात असतानाच सिद्धेश्वराचे मंदिर आले. सर्वांनी दर्शन घेतले व त्या सर्वजणी स्वामी रामानंद जेथे बसले होते तेथे आल्या. सर्वजणींनी स्वामींना वाकून नमस्कार केला. हसत मग स्वामींनी सर्वांना यथायोग्य आशीर्वाद दिला. सर्वात शेवटी रुक्मिणीनेही स्वामींना वाकून नमस्कार केला. स्वामींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणीला आशीर्वादाचे हसू आले. स्वामींना रुक्मिणीच्या हसण्याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, बाळ, आमच्या आशीर्वादाचे हसू आले? काही चुकले काय? स्वामी, क्षमा असावी. आपल्या आशीर्वादाची अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही. पण मला हेच कळेनासे झाले आहे की हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढील जन्मीचा? स्वामी मध्येच घाईघाईने म्हणाले, क्षमस्व बाळे. असा आशीर्वाद देऊन आम्ही तुझ्या काही भावना दुखवल्या असतील तर क्षमस्व. पण आम्ही तुझ्या कपाळीचे लाल कुंकू व गळ्यातील सौभाग्य अलंकार पाहून हा आशीर्वाद दिला आहे. आणि तुझा पती जर जिवंत असेल तर कोणत्याही परिस्थितीत आमचा आशीर्वाद मिथ्या होणार नाही. सांग, तुझ्या हसण्याचे कारण सांग बाळे. रुक्मिणी म्हणाली, स्वामी, माझे पती जिवंत आहेत, पण पती-पत्नी या नात्याने त्यांचा माझा कधीही संबंध येऊ शकणार नाही, इतक्या दूर ते गेले आहेत. बाळ, तुला तुझ्या पतीच्या वास्तव्याचे ठिकाण माहीत असल्यास सांग, किंवा त्यांच्या खाणाखुणा व दिशा सांग. आम्ही त्यांना शोधून आणून तुझ्याकडे सोपवू, कारण आम्ही तुला आशीर्वाद दिला आहे. तो खरा करण्याची जबाबदारी आमचे शिरावर आहे. स्वामी, आपणाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. माझे पती काशी क्षेत्रीच आहेत व त्यांनी आता संन्यास घेतला आहे. काय, संन्यास? आणि तुझ्या म्हणजे पत्नीच्या संमतीशिवाय? बाळे, मला त्याचे नाव कळू शकेल काय? रुक्मिणीने शेजारच्या मैत्रिणीकडे पाहिले. एकीने उत्तर दिले, स्वामी, त्यांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंतांचे नाव ऐकताच स्वामींच्या मस्तकी वज्राघात झाला. काही पळे गेली. कोणी काहीच बोलले नाही. रुक्मिणीने धुण्याचे पातेले उचलले व ती मैत्रिणी समवेत चालू लागली. स्वामी म्हणाले, मुली थांब, तू अशी जाऊ नकोस. तुझे नाव मला कळू दे. तुझ्या पित्याला तू घेऊन ये. मला माझे वचन पूर्ण करावयासच पाहिजे. रुक्मिणीच्या मैत्रिणी तेथे थांबल्या. स्वामींनी त्यांच्याकडून रुक्मिणीची सर्व हकीकत काढून घेतली.
रुक्मिणी सिद्धोपंतांना घेऊन आली. स्वामींनी मुलींनी सांगितलेली हकीकत सिद्धोपंताकडून पुन्हा ऐकली व खात्री करून घेतली. स्वामी म्हणाले, सिद्धोपंत, आपण व आपली कन्या माझ्याबरोबर काशी क्षेत्री चलावे. मीच आपला अपराधी आहे. आपल्या जावयाला संन्यास मीच दिला आहे. पण त्यावेळी त्यांनी मला कोणी नाही व माझा विवाहही झालेला नाही अशी माहिती दिली असल्याने त्यांना मी संन्यास दिला. पण ती चूक मी सुधारणार आहे. माझी पुढील यात्रा स्थगित करून मी परत काशीला जाणार आहे. तुम्हीही माझ्याबरोबर चला. 2 दिवसात आपणास निघायचे आहे. त्या संध्याकाळी रुक्मिणी श्रीकृष्णापुढे दिवा लावून बसली. दिव्याच्या मंद प्रकाशात ती श्रीकृष्णाकडे पाहत होती. तिला श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून हसत असल्याचा भास झाला. रुक्मिणी म्हणाली, कृष्णा, खरोखरीच तू कुशल संयोजक आहेस हेच खरे. पण आता पण कसला? रुक्मिणी, चाकोरी सोडून जाणारी गाडी चाकोरीला लागतीये हेच महत्त्वाचे नाही का? रुक्मिणी म्हणाली, श्रीकृष्णा, संन्यास घेतल्यावर पुन्हा संसार? तोच रुक्मिणीच्या पाठीवर उमाबाईंचा हात फिरला. त्या म्हणाल्या, बाळे, तुझी अश्वत्थ सेवा फळाला आली बाई. तुझा संसार सुखाचा चाललेला पाहिला की मला अगदी बरं वाटेल आणि इकडे वाटणारी अपराधीपणाची टोचणी तरी नाहीशी होईल. रुक्मिणी नुसती हसली व उमाबाईंच्या कुशीत तिने तोंड घातले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. कसले अश्रू होते ते? आनंदाचे का दुःखाचे? त्याचे उत्तर भविष्यकाळाच्या उदरात लपलेले होते. काशी क्षेत्री गंगेच्या घाटावर उभी राहून रुक्मिणी गंगेच्या वाहत्या विशाल पात्राकडे एकटक पाहत होती. अनेक यात्रेकरू तेथे स्नान करत होते. मुले, पुरुष, स्त्रिया सगळा एकच गोंधळ होता. पण रुक्मिणीचे तर गावीही नव्हते. ती पतीच्या चिंतनात हरवलेली होती. तोच तिच्या पाठीवर हात पडला. रुक्मिणीने मागे वळून पाहिले. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, स्वामींचा निरोप घेऊन हे त्यांचे शिष्य आले आहेत. मी जाऊन येतो, तोपर्यंत तू येथेच थांब. आश्रमाच्या एका कक्षेमध्ये स्वामी रामानंद बसले होते. स्वामी तीर्थयात्रा अर्धवट सोडून परत का आले याचे कारण कोणालाच कळले नव्हते. विठ्ठलपंत म्हणजे चैतन्य स्वामींवर सर्व आश्रमाची व्यवस्था सोपवून ते गेले होते. त्यांनीही स्वामींना विचारले होते, पण स्वामींनी काहीही उत्तर दिले नव्हते. शिष्याने जेव्हा स्वामींना निरोप दिला की सिद्धोपंत शेजारच्या कक्षामध्ये येऊन बसले आहेत, तेव्हा स्वामींनी त्या शिष्याला चैतन्य स्वामींना बोलवून आणण्यास सांगितले. चैतन्य स्वामी स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले. स्वामी म्हणाले, या विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांना नावाने संबोधल्याने धक्काच बसला. स्वामींच्या शब्दातील धार विठ्ठलपंतांच्या लक्षात आली. स्वामी बोलू लागले, विठ्ठलपंत, आपण विद्वान आहात. आपल्या बुद्धिमत्तेवर व खडतर तपस्येवर, नम्र सेवाभावावर आम्ही संतुष्ट होऊन आमचे अंतरंगीचे सर्व ज्ञान आपणास दिले. कारण आपणच आमची मनीषा पूर्ण करणार आहात. आमच्या विचाराचा, ज्ञानाचा प्रसार करून दीनदुबळ्यांना सहाय्य होणार, त्यांना न्याय मिळवून देण्याच्या कामी तुम्ही त्याचा उपयोग करणार. विठ्ठलपंत मध्येच म्हणाले, पण स्वामी, अजूनही माझी तशीच इच्छा आहे. विठ्ठलपंतांच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. स्वामी रागाने म्हणाले, विठ्ठलपंत, पण तुमची बुद्धी आमच्याशी खोटे बोलण्यात वापराल व आम्हाला फसवाल असे आम्हाला वाटले नव्हते. शास्त्राचे जाणकार असून खोटेपणाने मिळवलेली विद्या कामाला येत नाही याची उदाहरणे पुराणात का कमी आहेत? कर्ण व कच ही उदाहरणे तर तुमच्या लक्षात असतील. विठ्ठलपंतांना अजूनही लक्षात आले नाही की स्वामींच्या बोलण्याचं रोग कुठे आहे. गेल्या 12 वर्षाच्या तपश्चर्येत ते रुक्मिणीला अजिबात विसरले होते असे नव्हे, पण इथले ज्ञानार्जन पूर्ण होईपर्यंत तरी तिच्या स्मृतीला उजाळा द्यायचा नाही असा त्यांचा निश्चय होता. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी, मी आपणाशी कधीच खोटे बोललो नाही आणि आपण तसे दाखवून दिल्यास मी आपण सांगाल ती शिक्षा भोगाव्यास तयार आहे. विठ्ठलपंतांच्या बोलण्यावरून स्वामींच्या ही गोष्ट लक्षात आली की विठ्ठलपंत विवाहाच्या बाबतीत सांगितलेला खोटे बोलण्याचा विचारच करीत नाहीत. ते आश्रमाच्या व्यवहाराबद्दल विचार करत आहेत. स्वामी पुन्हा जोर देऊन म्हणाले, पहा बरे विठ्ठलपंत. स्वामी, आपण आज मला विठ्ठलपंत म्हणून संबोधित आहात. मी चैतन्य स्वामी आहे ना? आहे नव्हे, होतात. आणि स्वामींनी शिष्याला खूण केली. त्याबरोबर सिद्धोपंत आत आले. सिद्धोपंतांना पाहिल्याबरोबर विठ्ठलपंतांना सर्व गोष्टीचा उलगडा झाला. त्यांनी स्वामींचे पाय धरले. क्षमस्व स्वामी, क्षमस्व. ज्ञानार्जनाची तीव्र ओढ वाढल्यामुळे, संसारात स्वास्थ्य न वाटल्यामुळे व आपण संन्यास घेतल्याशिवाय ज्ञानार्जनाला अधिकारी नाही असे म्हटल्यामुळे मला हा मार्ग पत्करावा लागला. क्षमस्व स्वामी, त्रिवार क्षमस्व, सहस्रवार क्षमस्व. विठ्ठलपंत,
तुम्ही मगाशी म्हणाला होतात की खोटे बोलल्याचे सिद्ध झाल्यास मी देईन ती शिक्षा भोगायला तयार आहात म्हणून. तेव्हा आता ऐका. गंगेवर जा, तेथे स्नान करा, ही भगवी वस्त्रे गंगेला अर्पण करा, यज्ञोपवीत धारण करून गृहस्थाची वस्त्रे नेसा, आपल्या पत्नीचा स्वीकार करा व सुखाने संसार करा. तुमच्या जीवनात पुन्हा स्वास्थ्य निर्माण होईल असा माझा आशीर्वाद आहे. जा. पण स्वामी, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात, शास्त्राला ते. विठ्ठलपंत, तुम्ही मला शास्त्र सांगता आहात? पत्नी असताना तिची संमती न घेता आणि माझ्याशी खोटे बोलून माझ्याकडून संन्यास ग्रहण केलात, तेव्हा तुमचे शास्त्रज्ञान कोठे गेले होते? खोटे बोलण्याचे एक पाप केलेत व गृहस्थाला संन्यास देविण्याचे पातक माझ्याकडून करून घेतलेत. विचारा तुमच्या पत्नीला की तुम्ही संन्यास घेतल्याचे कळल्यावर त्यांना किती दुःख झाले होते व तुमच्या प्राप्तीसाठी त्यांनी स्वतःच्या देहाची काय अवस्था करून घेतली आहे ती. गेल्या 12 वर्षात तुमच्या विरहाला अज्ञानाने का होईना मी कारण झालो असलो तरी आता समजून उमजून ती चूक पुढे चालू ठेवू इच्छित नाही. तुम्ही आता क्षणभरही येथे थांबू नका. सिद्धोपंतांना उद्देशून स्वामी म्हणाले, आपण विठ्ठलपंतांना घेऊन अलंकापुरी जा. आता ते तुम्हाला पुन्हा कधीही सोडून जाणार नाहीत. सिद्धोपंत विठ्ठलपंतांना घेऊन रुक्मिणी जिथे होती तेथे आले. रुक्मिणी पाण्यात आपले प्रतिबिंब निहाळत उभी होती. त्या मुखकमलाच्या शेजारी एक तेजस्वी सूर्याचे प्रतिबिंब पडले आणि सूर्यकिरणांनी ते कमल विकसित झाले. चंद्रकिरणाच्या स्पर्शाने सोमकांत मणी पाझरावा तशी विठ्ठलपंतांची अवस्था झाली. 12 वर्षानंतर असा काही योग येईल याची दोघांनाही कल्पना नव्हती. ज्ञानार्जनाचे काम झाले असले तरी त्याचा शेवट असा होईल याची विठ्ठलपंत अटकळ बांधू शकत नव्हते. शेवटी काय, सर्वच अलौकिक. 12 वर्षाच्या विरहानंतर गंगेच्या साक्षीने पुन्हा मिलन झाले होते. गंगेच्या काठी सरिता सागराचे मिलन झाले होते. आता यापुढे कधीही विरह होणार नाही या अटीवर. रुक्मिणी म्हणाली, आता आपण मला सोडून कधीही जाणार नाही अशी शपथ घ्यावी, हे गंगेचे पाणी हातात घेऊन. विठ्ठलपंतांनी त्याप्रमाणे केल्यावर रुक्मिणीच्या नेत्री पाणी उभे राहिले व ते ओघळून गंगेला मिळाले. सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.